मी आकाश पगारे भारत 24 तास मध्ये आपलं स्वागत करतोय. आज देशासह राज्यभरात शिवजयंती साजरी केली जाते. असेच एक शिवजयंती विक्रोळी तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. या विक्रोळी विधानसभामध्ये आज मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील साजरा होता. अतिशय छान अशी पालखी व मिरवणूक देखील काढण्यात आली. असेच काही आपल्यासोबत जय भवानी मंडळ जे आहे त्यांचे काही आपल्या प्रमुख आहे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर काय सांगाल आजचं? हार्दिक शुभेच्छा. भारत 24 ला हार्दिक शुभेच्छा. आज संपूर्ण सालाबादप्रमाणे याही वर्षी जवळजवळ 50व्या वर्षाकडे आमच्या मंडळ वाटचाल करते. सुवर्ण महोत्सव वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात यावेळेस विक्रोळीत 2 मिरवणुका निघाल्या. दोन्ही मिरवणुका अर्थात पहिली एक उभाटा गटाची व दुसरी शिंदे गटाची, या दोन्ही मिरवणुका आमच्या इथे आल्या होत्या. त्या दोन्ही मिरवणुकांचं व शिवभक्तांचं आमच्या मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत केलं. अतिशय सुंदर अशी विक्रोळीचं वातावरण शिवमय झालेलं आहे. आणि आमच्या मंडळाबद्दल सांगायचं तर 50 वर्षात आम्ही 1980 पासून आमचं मंडळ स्थापन झाल्यापासून विविध लोकोपयोगी कामं करत आहोत. आमच्या मंडळातर्फे 26 जुलै असू दे, कोरोना असू दे, इतर काही गोष्टी असू दे, प्रत्येक गोष्टीत मंडळ हे कुठल्याही राजकीय पक्षाचा आसरा न घेता मंडळाच्या पद्धतीने सर्वांना मदत करत असतं. कोणत्याही राजकीय वर्चस्व नसताना मंडळात सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत, परंतु राजकारण न ठेवता राजकारण विरहित असं मंडळ विक्रोळीतील एकमेव असेल तर आमचं ते जयभवानी मित्रमंडळ आहे. त्या जयभवानी मित्रमंडळाच्या परत एकदा भारत 24ला हार्दिक शुभेच्छा. निश्चय महामेरू अखंड स्थितीचा आधार श्रीमंत की जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत उत्साहाने आणि आनंदात साजरी होत असताना आणि विक्रोळीच्या शिवसेने शाखेच्या वतीने आयोजित या शिवजयंतीचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आणि या आजच्या कार्यक्रमात आपण बघताय अतिशय मोठ्या प्रमाणात महिला आहेत, त्याचप्रमाणे तरुण आहेत आणि मोठ्या संख्येने या विक्रोळीतील तमाम शिवप्रेमी जनता या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात उपस्थित झाली. महाराजांचं कार्य, आमचा जाणता राजा कसा होता, या माहितीचा राजा काय होता, त्याची आठवण आणि त्यांचे विचार या उच्च ठिकाणी देण्यासाठी आजची शोभायात्रा आमच्या राज्याच्या भविष्याच्या शुभेच्छा.